नमस्कार विद्यार्थी मित्र, इन्फिनाइट मॅथ्स विथ सुबोध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी चा जो फर्स्ट पार्ट आहे अल्जेब्रा आणि अल्जेब्रा मधलं तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन। आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जो प्रॅक्टिस सेट आहे 3.3 याचा आधीचा जो बेसिक पार्ट आहे 3.2 च्या नंतर, तर तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। जिथे सांगितलेलं आहे की एस एन टर्म म्हणजे जे सम आहे, जी बेरीज आहे, एन पदांची बेरीज जी आहे अंकगणित श्रेणीची, तो पार्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। बघा, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजून, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूचे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी 3.2 च्या नंतर एक छान अशी एक गोष्ट तुम्हाला सांगितली आहे, तारा आणि मीरा यांची। अशा प्रकारे जो राजा आहे तो तारा आणि मीरा यांना आपल्या जो मुलगा आहे त्याला प्रशिक्षण देण्यासाठी काय करतात, बोलवतात, शिकवण्यासाठी ठेवतात। आणि कशा प्रकारे तारा आणि मीरा ह्या पगारीची काय करतात, मागणी करतात। म्हणजे 100 रुपये तारा मला वाटतं मागते, प्रत्येक महिन्याला 100 रुपयाची वाढ मागते। पण मीरा काय म्हणते की बाबा मला या महिन्यात जर 100 दिले तर पुढच्या महिन्यात त्या रकमेच्या काय करायची, डबल ही पेमेंट द्यायची है ना। म्हणजे मग इथे त्यांचं समजून येते की बाबा कशा प्रकारे दोन ज्या व्यक्ती आहेत ते कशा प्रकारे वेगवेगळ्या रक्कम मागतात, म्हणजे पेमेंट मागतात। आणि ती पेमेंट कशा प्रकारे मग अंकगणित श्रेणीमध्ये ज्याप्रमाणे काय होते, जे पद आहेत ते वाढत जातात एकदम आहे ना। म्हणजे 100 चे 200, 200 चे 400 आणि प्रत्येक महिन्याला 100 म्हणलं तर 100, 200, 300, 400 है ना। अशा प्रकारे तिथं ते फरक दाखवलेला आहे। त्याच्यानंतर कार्ल गाऊसचं एक छानसं उदाहरण आहे। आता कार्ल गाऊसने ज्यावेळेस ते शिकत होते शाळेमध्ये, तर शिक्षकांना थोडंसं काम होतं। मग त्यांनी काय सांगितलं शिक्षकांनी की तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या अंकाची काय करा, बेरीज करून टाका। म्हणजे मग शिक्षकांना वाटलं की चला सांगून दिला का की विद्यार्थी थोडं जास्त वेळ 100 नंबर म्हणल्यावर बराच वेळ लागणार आहे ना। मग असं त्यांना वाटलं आणि शिक्षक कामाला लागले। मग त्यावेळेस एका पाटीचा आवाज आला की उदाहरण सोडवणं झालं पण, आणि पाटी अशी उलटी झाकलेली आहे। मग शिक्षकांनी विचार केला की अरे एवढ्या लवकर झालं का तुझं, तर ते बोलले हो। मग सांग प्रश्नाचं उत्तर। तर त्या प्रश्नाचं उत्तर पण त्यांनी सांगितलं कार्ल गाऊसने। मग त्यांनी शिक्षकांनी काय केलं की विचारलं की बाबा हे नेमकं तू कसं केलं। तर कार्ल गाऊसने काय केलं होतं ते उदाहरण बघा एक पाहून घेऊयात की जे 1 ते 100 पर्यंतचे जे काय आहेत तुमचे नंबर्स आहेत, बघा 1 ते 100 पर्यंतचे जे काही तुमचे नंबर्स आहेत ते लिहिलेले होते एकदा असेंडिंग ऑर्डर आणि एकदा डिसेंडिंग ऑर्डरने। म्हणजे काय केलं त्यांनी की 1, 2, 3 अशा संख्या लिहिल्या, सर्व संख्यांना लिहिता त्यांनी 100 लिहिले। आणि याला काय केलं, उलटा केलं की बाबा इथे तुमचा म्हणजे एक काम करू, याला इथे लिहू 98, 99 आणि 100 अशा संख्या लिहिल्या। आणि याला उलट लिहिलं, याच्या खाली 1 लिहिला, इथे 2 लिहिले आणि इथे 3 लिहिले। आणि इकडे काय लिहिले, इथे 98 लिहिले, इथे 99 आणि इथे 100। आणि यांची त्यांनी बेरीज केली की बाबा इथे 101, 99 आणि 2 यांची बेरीज 101, यांची 101, यांची 101, म्हणजे हे 101, 101, 101। आता प्रत्येक टर्ममध्ये जर बेरीज 101 येत असेल तर आपण 101 येत असेल तर आपण किती टर्मची बेरीज करत आहे, तर 100 टर्मची बेरीज करते आहे ना। मग यांचा किती केला, गुणाकार आहे ना। म्हणजे 101 गुणिला 100, तर हे बघा 100 1 100 आहे ना। किंवा याला एक काम करूयात, डायरेक्ट उत्तर जरी लिहिलं तरी चालेल आपण, परंतु परत एकदा गुणाकारच करून घेऊयात। बघा 101, मग आता हे काही 0 0 आणि 101 म्हणजे 10,100। आता 10,100 तर सांगितले त्यांनी, म्हणजे ही सांगितली नाही 10,100, त्यांनी सांगितलं की बाबा 10,100 अशी येते, परंतु याचे अर्धे करायला लागतील, कारण आपण प्रत्येक टर्मचं काय केलेलं आहे, एकदा बेरीज केलेलं आहे। मग याचे अर्धे जर केले आपण समजा, तर हे किती येतील, तर हे येतील 5,050, 5,050 ही काही याची बेरीज येईल। अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। मग आता हा जो काही प्रकार आहे हा कशा प्रकारे आहे, म्हणजे हा नेमकं काय आहे, तर आपण काय करणार, प्रत्येक टर्मची बेरीज करणार आणि त्याचे काय करणार, अर्धे करणार। मग हा त्यांनी काय केला, फॉर्म्युला बसवण्याचा काय केला त्यांनी प्रयत्न केला। आणि मग इथे जे सम ऑफ nth टर्म आहे त्याचा काय झाला, त्या फॉर्म्युल्याचा शोध लागला असं म्हणायला काही हरकत नाही। मग आता इथे पहा, आपण तो पार्ट समजून घेऊयात की एस चा फॉर्म्युला कशा प्रकारे तयार होतो। बघा, सम ऑफ n नंबर,
आता इथे एक काम करूयात, सम ऑफ n नंबर आपण एकदा सरळ लिहिणार आणि एकदा उलटे लिहिणार, म्हणून Sn खाली पण लिहितो. पहा आता इथे सम ऑफ जे n नंबर आहे तुमचे, n नंबर सुरुवातीची टर्म कोणती आहे? a आहे, कुठली? a. नंतर सेकंड टर्म काय लिहितो आपण? a प्लस d लिहितो, आहे ना. आपण दोनच टर्म घेऊ आणि अप टू डॅश 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 शेवटची टर्म जी आहे ती शेवटची टर्म काय लिहित असतो आपण? a प्लस n मायनस 1 इंटू डी. त्याच्या आधीची टर्म काय लिहितो? तर त्याच्या आधीची टर्म जी आहे ती लिहित असतो आपण किंवा लिहिणार a प्लस n मायनस 2 लिहिणार, बरं का. कारण काय एक टर्म आधी आहे म्हणून 2, आहे ना. कॉमा शेवटची टर्म लिहिणार a प्लस n मायनस 1 इंटू डी आणि इथे पण इंटू डी. इंटूला काय असणार इथे? इथे सुद्धा डी असणार आणि इथे पण डी, आहे ना. आता याला काय करू? इकडे याच्या खाली लिहून घेऊ. याला जर याच्या खाली लिहून घेतलं तर शेवटची टर्म इथे लिहिणार आपण a प्लस n मायनस 1 इंटू डी, है ना. आणि ही सेकंड टर्म याच्या खाली लिहू बघा, a प्लस n मायनस 2 इंटू डी. नंतर हे अप टू डॅश 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 आणि याच्या खाली काय करणार? ही टर्म लिहिणार a प्लस डी इथे येईल आणि याच्या खाली येईल a. आता यांची जर बेरीज केली समजा आपण, बरं का, बघा Sn यांची जर काय केली आपण बेरीज केली, सम जर केली तर पहा आता a आणि a, बरं का. आता पहा इथे व्यवस्थित लक्षात घ्या की हा एक a आणि हा एक a, यातील तुमचे दोन्ही येतील, तर हे येतील 2a आणि हा n मायनस 1 इंटू डी ॲज इट इज. आता इथे पहा हा a आणि हा a, इथे पण येईल तुमचा 2a, है ना. आणि नंतर आता पहा इथे n मायनस 2d आणि हा d, बरं का. प्लस बघा पहिले d लिहितो, हा वरचा d, याची बेरीज केली a याची, हा d लिहिला तर n मायनस 2 इंटू डी म्हणजे हा d प्लस हे बघा n मायनस 2 गुणिला डी म्हणजे हे n मायनस 2 गुणिला डी. आता पहा इथे हा एक डी आणि हे 2d, बरं का. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, हा एक डी आणि हे 2d. मग यांची काय केली तर वजाबाकी समजा आपण केली या दोघांची, हा 2d हा 1d, मग इथे काय राहील? फक्त एकच डी राहील. मग 1d परंतु आता n मायनस 1 काय लिहायला लागणार याला? बघा याला n मायनस 1 काय लिहायला लागेल? तर याला यासाठी 1 मायनस 1 लिहायला लागेल, कारण d इंटू 1 दॅट इज 1 आणि हा d इंटू n दॅट इज dl. म्हणून यांची बेरीज पण काय येणार? तर यांची बेरीज ही सुद्धा बघा हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, यांची बेरीज सुद्धा 2a प्लस n मायनस 1 इंटू डी आणि ही पण अप टू डॅश डॅश डॅश. इथे पण सेम पार्ट ज्याप्रमाणे इथे बेरीज केली होती इथे पण तीच येईल की बाबा 2a प्लस n मायनस 1 इंटू डी आणि यांची पण बेरीज तीच येईल. म्हणजे बघा इथे आपल्याला काय मिळत आहे? तर Sn ची ज्यावेळेस आपण काय करत आहे, ही ऍडिशन करत आहे, सम करत आहे, तर आपल्याला एकच टर्म भेटत आहे आणि ती कोणती? 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग या Sn ची पण बेरीज करायला लागेल, म्हणजे इथे आपल्याला मिळतील 2Sn बरोबर काय फॉर्म्युला येईल आपला? तर 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. इथे ही जी बेरीज यायला लागली आपली, ही किती पदाची आहे? बघा ही n पदाची बेरीज आहे. म्हणजे इथे ज्यावेळेस बघा कार्लगाऊसने पण काय केलं होतं की ज्यावेळेस ते काढलं होतं त्यांनी किती 101 हे अंतर काढलं होतं. किती काढलं होतं? 101 हे अंतर काढलं होतं आणि त्याला गुणलं किती होतं? 100 न, कारण 100 काय होते? 100 ही nth टर्म होती. मग आता इथे आपल्याला काय करायला लागेल? याला जे गुणा लागेल, बरं का, जे गुणा लागेल ते कशाने गुणायला लागेल? n नंबर, म्हणजे 2Sn इज इक्वल्स टू n इंटू बघा n इंटू किंवा याला ब्रॅकेट देतो n इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता या दोनचं पक्षांतर करूयात म्हणजे आपल्याला फॉर्म्युला मिळेल Sn इज इक्वल्स टू n डिवायडेड बाय 2. इथे गुणिला इथे भागीला घातले आणि इथे येईल
2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता अशा प्रकारे हा आपल्याला काय फॉर्म्युला तयार झालेला मिळेल. त्याचप्रमाणे आता या फॉर्म्युल्याला आणखी थोडंसं पुस्तकामध्ये तुमच्या याला आणखी थोडं वेगळं दिलेलं आहे बघा. इथे एस एन इज इक्वल्स टू, आता एक काम करूयात, इथे n डिवायडेड बाय 2 आणि हे बघा हे 2e जे आहेत तर याला मी असं लिहितो 2 याला a प्लस e म्हणजे हे किती 2e प्लस n मायनस 1 इंटू डी. आता पहा ए म्हणजे काय तर फर्स्ट टर्म आपलं आहे ना. तर आता व्यवस्थित लक्षात घ्या की n म्हणजे काय आहे बघा. हे n डिवायडेड बाय 2 ॲज इट इज लिहितो आणि n म्हणजे काय, a म्हणजे काय तुमचा फर्स्ट टर्म म्हणजे हे t1 आणि a प्लस n मायनस 1 म्हणजे काय तर ही तुमची आहे लास्ट टर्म म्हणजे ही इथे तुमची tn टर्म आणि इंटू डी. अशा प्रकारे पण या एसएनच्या फॉर्म्युल्याचा तुम्ही काय करू शकता वापर करू शकता. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार झालेला आहे आणि याचा योग्य तो वापर आपल्याला काय करायचा आहे, हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा सोडवताना करायचा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा जेणेकरून आम्ही ज्यावेळेस एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करू त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता इथेच थांबूयात. नमस्कार.